हसत खेळत आयुष्य जगायचं. आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर बनवायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजपासून हिंमत ठेवायची. काही असू दे. आमची आजी मला म्हणायची, साल्या तुला ना लोखंडाचे चणे घातले तरी पचले पाहिजे, अशी तुझी बॉडी असायला पाहिजे. तसा व्यायाम कर, तसंच खा. आणि खाणं पिण्यात पथ्य पाळून कुणाचंही चांगलं झालेलं नाही. हे डाएटवाले नाही फुकट उपाशी मारायला लागले. पांढऱ्या पेशींना ताकद येणार कसं? खाल्लं पिलं तर येणार ना. हल्लीच्या मुली बघा की अर्धी चपाती घेऊन जातात, अर्धी पोळी तुमची चपाती काय असते ना ते घेऊन जातात डब्यातनं कॉलेजला. चतकोर खातील, चतकोर परत आणतील. कशी आमची जिजाऊ होणार ती सांगा बरं? छत्रपती शिवाजी महाराज कसं आहे यांच्या पोटाला येणार? आणि मम्मी जन्माला आल्यापासून तरी पोरांची बात वाटच लागलेली आहे. ही मम्मी काय सांगायची, फार डेंजर मम्मी. साडी नेसायला 3 तास लावते. ते पोरगा आपलं घ्यायचं ते पावडरीच्या डब्यात का नाही तिने हल्ली ते स्पंजेस ठेवलाय, बुडवायचं, ठाप 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 गिलावा केल्यासारखं त्याच्या तोंडाला लावायचं, त्याच्या पाठीत दप्तर अडकायचं. बेटा 2च मिनिट बघू, 2 मिनिट म्हणायचं. आणि 3 तास साडी नेसायला लावते. साडी नेसते ते आपलं मामा आवड ना, मम्मा मम्मा आवड ना करते. त्याला ओझं झालेलं असते. ती जाती स्कूल बसला सोडाय, दादा हळू हो हळू. काय चाललंय? आम्ही जायचं, आम्हाला बोंबलत असं फटाफट आमची आई उडवायची. सुट्टी नाही. मारायला हायकी नव्हती. शिक्षक तर असं टांगून मारायचे आम्हाला. आता शिक्षकांनी हात लावायचा नाही बघा विद्यार्थ्यांना. शिक्षक टांगून मारायचे, असं खुंटीला टांगायचे आम्हाला. आणि चांगलं एखाद्या कुठल्या तरी चोराला मारल्यासारखं मारायचे, अभ्यास नाही केला तर. म्हणून आज आम्ही इथं आहे. आम्हाला मारलं नसतं तर आम्ही काय सरळ वाचतो आज? हे लक्षात घ्या. आई आता मम्मी मारत, मम्मीचं कौतुक काय सांगायचं? बाबू उठ ना, अरे 9 वाजले. बघितलंस ना सण? बघितला सण? लुक लुक. आता काय लुक लुक तारे करतात, तिचा सण लुक लुक करायला. लुक लुक लुक, विंडो मधून लुक असलं इंग्लिश बोलते. विंडो मधून लुक लुक लुक, सण बघ सण. मम्मी अपार्टमेंटच्या चौकात आर्टिफिशियल ग्रास, त्याच्यावर प्लॅस्टिकची ती घसरगुंडी एवढी एवढी, त्याच्यावर ते बबू चष्मेवाला उचलून ठेवायचे. ते असं असं उचलायचं, ठेवायचं बबूला. आणि त्याला म्हणायचं बबू हळू हा पडशील, बबू पडशील, हळू हळू बबू हळू. बबू घरातून घसरतोय तेवढ्या पाठदिशी पडतोय. बबूला एवढं लागलं की बबूला दवाखाना, बबूचा पाय प्लॅस्टर मध्ये, तुमचा बबू वाकडा. ही सध्याची परिस्थिती आहे. ही अहो नवऱ्याला पण बबू म्हणती, पोराला पण बबू म्हणती. किचन मधून हात मारले की नाही बबू केलं की 2 बबू पळत येते, छोटा बबू मोठा बबू. हा नवऱ्याला अरेतुरीची भाषा चालू झाली. आमच्या आईनं जर अरेतुरे केला असतं ना, आमच्या बाण तिला पुरली असती रात्रीची घरात खड्डा करून. आणि वर सारवून ग बसला असता, कुठे गेली कुणाच ठाऊक. काय सांगायचं, हे बबू बबू लय डेंजर परिस्थिती झाली आहे. तर असंच झाला. आनंदात आयुष्य जगायचं. जे काय करायचं ते आयुर्वेदात करा, घरगुती उपचारात करा, निसर्ग उपचारात करा. निसर्गामध्ये एवढे सगळे उपचार आहेत. लक्ष्मणाला जिवंत करण्याची ताकद निसर्ग उपचारामध्ये आहे, आयुर्वेदामध्ये आहे. 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आपल्या आयुर्वेदाला. ऐकले का 5000 वर्षापूर्वीच? हे थायरॉइडच्या नावानं तुम्ही मरायला लागला की नाही? 30-35 वर्षापूर्वी कुठं होतं? आता जन्मताच मुलींना थायरॉइड, पीसीओडीचा त्रास तर एवढा मुलींना आहे कॉलेजच्या. खाणं पिणंच नाही व्यवस्थित, काय नाही. स्कूटी घेऊन दिली, हिथं घरात बसती, तिथं होतं. ते आमच्या वेळेस कॉलेजला चालत जायला बस सापडली तर ठीक, नाही तर पळत पळत जायचं. बस ते स्टॉपवरनं, बसच्या स्टँडवरनं ते परत कॉलेज किती लांब चालत जायचं, 2-2, 3-3, 4-4 किलोमीटर चालत जायचं. आणि पळत पळत यायचं उन्हातानाचं. आणि परत आम्ही बस पकडायची. हे आमच्या वेळेचं होतं. आता स्कूटी, बाईक मुलांना, त्यामुळे नाही हो. आम्ही असंच सहज चालत गेलो तर 3-4 किलोमीटर चालायचो. आताच्या आहेत का मुलं 3-4 किलोमीटर चालणार? चालतात. पोलीस भरती व्हायचं, ज्याला भरती व्हायचं ते पळायला जाते बघा, ते 10 किलोमीटर पळते. पण बाकीचं काय नाही. त्यामुळे काय झालं, सगळ्यांना आपण आदू करून ठेवलेला आहे. तर विनंती आहे, आपण चांगलं भक्कम राहू, मुलांनाही आणि पुढच्या भारत देशालाही आपल्या भक्कम करू. आणि ह्या आपल्या हातात आहे. ही क्रांती आज आपल्यापासून व्हायला पाहिजे. आणि म्हणून सांगतो हिंमत ठेवायची, कारण हिंमत आहे तर किंमत आहे, हिंमत नाही तर किंमत नाही बघा माणसाला. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. छोटे छोटे घरगुती इलाज करायचे, छोटे छोटे साध्या साध्या गोष्टी असतात. काय करायला लागतं सांगा? डोकं दुखायला लागलं की लगेच चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं, अर्धा मिनिट शांत बसायचं, त्यांना अर्धा ग्लास पाणी घ्यायचं, पाणी प्यायचं, पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं दुखायचं थांबतंय. ह्याच्यापेक्षा फास्ट काय पाहिजे? लूज मोशन सुरू झालंय आपल्याला, जुलाब सुरू झालेले आहेत.
सुंठ आणि लिंबू पाणी प्यायचं. पोटात दुखायला लागलंय, लगेच सुंठ आणि लिंबू पाणी प्यायचं, लगेच कमी येते बघा. जुलाब पण लगेच थांबतात, पोटात दुखणं पण लगेच थांबतंय. अजून तुम्हाला सांगतो, सर्दी जर झाली असेल तर फार काय करायची गरज लागत नाही. 3 दिवस औषध घ्यायचं नाही, जी सर्दी आहे ती वाहू द्यायची. नाहीतर काय होते, आपण सर्दी झाली ना की लगेच औषध घेतो, औषध घेतलं की ती सर्दी आळून राहते इथंच. आणि आळालेली ती सर्दी असते ना, ती आळलेली सर्दी तुम्हाला लगेच लूज होत नाही, ती साठत साठत जाते. नंतर ती एवढी जाम होत जाते की नसा ब्लॉक करत जाते. नसा जशा ब्लॉक होत राहतील तसं तुम्हाला पुढे जाऊन ऐकायला यायचा प्रॉब्लेम, कानात आवाज येणे किंवा दिसायला कमी दिसायला लागणे, असे सगळे प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागतात. डोकेदुखीचा त्रास, नेहमी डोकं जड राहणे, डोळ्यांचा त्रास सुरू होतो, डोळे जड राहतात. तर हे सगळं जर तुम्हाला घालवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्दी झाल्याबरोबर 3 दिवस कमीत कमी औषध घ्यायचं नाही. 3 दिवसानंतर गुळ आणि सुंठ सम प्रमाणात उगाळायचं, लिक्विड टाईप करायचं, ते नाकात कोमट कोमट सोडायचं, ओढायचं आणि लगेच शिंकरायचं. सगळी सर्दी निघून येते, बस विषय खलास, लगेच सर्दी गायब. तुळशीची पानं घ्यायची 4-5, त्याच्यात तुम्ही आसमान तारा मिंट माहिती आहे ना, ते घालायचं, खायचं, सर्दी गायब. जरी समजा आपल्याला हे काही जमत नसेल तर हात असे करायचे, अंगठे असे पकडायचे, बोट त्याच्यावरती झाकायचे, उजवात काकेत ठेवायचा, डावात घालून घ्यायचं आणि असं करायचं आणि असं 5 मिनिटं बसायचं. 5 मिनिटात सर्दी गायब, काही न करता. कुणाचं जर नाक आता चोंदला असेल ना तर करून बघा, 1 मिनिटात जर नाही मोकळं झालं तर इथं सांगाल ते ऐकेन मी. चॅलेंज आहे माझं, नाक चोंदला असले तर करून बघा, एकदम मोकळा श्वास यायला चालू होतो. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आपल्याला दिलेल्या आहेत, भरभरून दिल्या आहेत. सगळ्यात महत्वाची म्हणजे केसांची समस्या आहे. केसांची समस्या, केस गळतीचा प्रॉब्लेम खूप आहे महिलांच्या मध्ये बघा, तर अगदीच असतो. तर साध्या साध्या गोष्टी करायच्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिली गोष्ट ती मनाची धडधड थांबवायची, हृदयाची धडधड थांबवायची. जास्त जी तुम्हाला अनामिक भीती असते ना, हे काही रोग नाही कुठला, हे थोडंसं शांत घ्यायचं, नॉर्मल राहायला बघायचं, शांत राहायला बघायचं. अति धडधड पण चांगली नसते माहिती का, त्यामुळे सुद्धा बऱ्याच महिलांना प्रॉब्लेम येतात. तर विनंती करतो, छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्हाला सांगायचं आहे. फुलपात्र भरून गाजराचा रस घ्यायचा, त्याच्यात अर्धा चमचा मध मिक्स करायचं आणि हे प्यायचं. हृदयाची धडधड अगदी व्यवस्थित चालायला लागते. अनामिक भीती ऑटोमॅटिक 3 दिवसांमध्ये कमी होते. 21 दिवस केलं तर वर्षभर परत तुम्हाला कुठल्याही पद्धतीची काळजी करायची किंवा भीती वाटायची गरज लागणार नाही. लक्षात घ्या, काळजी करायची गरज लागणार नाही, कारण भीती वाटणार नाही अशा पद्धतीने. आणि केस गळतीसाठी, केस छान राहण्यासाठी सगळ्यांनी करायला हरकत नाही, साधं सिंपल विदाउट रिफायनरी एक तेल घ्यायचं, खोबरेल तेल, त्याच्यामध्ये थोडंसं वडाच्या पारंब्या घालायच्या, एक मोर आवळा असतो ना मोठा आवळा, तो किसून त्यात घालायचा, त्याच्यात कडुलिंबाची पानं भरपूर घालायची आणि हे तेल शिजवायला ठेवायचं. ते शिजलं ना की हिरव्या रंगाचं तेल तयार होते. 2-3 दिवस तसंच ठेवायचं. 2-3 दिवसानंतर ते वस्त्रगाळ करून घ्यायचं. आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा ते केसांच्या मुळांना मॉलिश करायचं. खूप छान आणि गाढ झोप लागते, शांत झोप लागते. शुगरच्या आणि बीपीच्या पेशंटने हे अगदी आवर्जून करा. तुम्हाला केस असोत अगर नसोत, तुम्ही ते जर केला तर एवढी छान झोप लागते ना. पहिली गोष्ट म्हणजे निद्रानाश त्यातून निघून जातो. दुसरी गोष्ट म्हणजे शुगर वगैरे सगळी मेंटेन राहते. कारण का माहिती आहे, शुगर म्हणजे उष्णता एका स्टेजला जाते, त्याला शुगर असं म्हणतात. शुगर म्हणजे साखर तयार होती का शरीरात, काय होतं नेमकं, उष्णता एका स्टेजला जाते, त्याला शुगर असं म्हणतात. तर हे जर समजा तुम्ही व्यवस्थित केला, झोप शांत लागली तर ऑटोमॅटिक नॉर्मल लेवलला तुमची शुगर येऊ शकते. तर ह्या गोष्टी करून बघा. आणि हातापायांची थक होते ना, ज्यांची हातापायांची थक होते बघा, तर त्यांनी काय करायचं, टोमॅटो, लाल टोमॅटो मधून कट करायचा, बिया काढायच्या आणि गरम तव्यावरती तो ठेवायचा. हळूहळू तो असा आकसायला लागेल, गरम व्हायला लागेल, मऊ होईल. तो गरम असतानाच काढायचा आणि तो चावून खायचा. हे जर समजा केला तुम्ही, 3 दिवसांमध्ये हातापायांची धग थांबून जाते. 21 दिवस केला तर कमीत कमी वर्षभर तुम्हाला कुठल्याही प्रकारची हातापायांची धग होणे, दाह होणे हे सगळं बंद होऊन जाते. करून बघा आणि मग सांगा. चॅलेंज किस्सा, यानं कमी होतंय म्हणजे होतंय. अशा खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण करू शकतो.